जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो. तर बघा, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. एप्रिलचा जो तुमचा हप्ता मिळणार आहे त्याबाबत सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला मी ॲक्च्युअलमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, म्हणून आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व बहिणींनी ताबडतोब व्हिडिओ लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी खाली लाल बटनावरती क्लिक करा. फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा, अपडेट अशी आहे. लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे. तर अपडेट अशी आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही 2.5 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांसाठी सरकारने सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. 2023च्या जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो मिस्टेक झाली आहे की 2024पासून या ठिकाणी ही योजना सुरू झाली आहे. जुलै महिन्यापासून दरमहा 1,500 रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहेत. ठीक आहे. यानंतर तुम्ही जर बघितलं तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे की आतापर्यंत या योजनेअंतर्गत जवळजवळ 9 हप्ते वितरित झाले आहेत. किती? 9 हप्त्या ठिकाणी मिळाले आहेत. नंतर बघा, भरपूर महिलांच्या मनामध्ये प्रश्न होता की लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद होणार आहे का, लाडकी बहीण योजना या ठिकाणी बंद होऊन जाईल का, आम्हाला पैसे मिळणार नाही का, असा प्रश्नही भरपूर महिलांच्या मनामध्ये होता. तर त्याचं उत्तरही देण्यात आलेलं आहे. बघा, सध्या ही योजना आर्थिकदृष्ट्या सरकारवर ताण आणत असल्याचा चर्चांना उधाण आले आहे. विरोधकांनी इतर योजनांचा निधी लाडकी बहीण योजनेत वळवला जात असल्याचा आरोप केला आहे. मात्र या सर्व चर्चांना बाजूला ठेवत राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे की योजना सुरूच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये ऐवजी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही अद्याप 2100 रुपये देण्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता होती, मात्र कोणतीही या ठिकाणी अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष आहे की 2100 रुपये कधी मिळणार. आता तुम्ही जर बघितलं जे काही थकलेले हप्ते आहेत, म्हणजे थकलेले हप्ते कोणकोणते, तर तुमचा एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळालेला नाही आहे. तर एप्रिलचा हप्ता कधी मिळणार हा प्रश्न आहे. तर बघा, या चर्चेदरम्यान राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे सर्व जे हप्ते ते लाभार्थ्यांना मिळाले आहेत. जे हप्ते रखडले आहेत ते पुढच्या महिन्यात दिले जातील. काही महिलांना पात्रतेच्या बाहेर अजूनही हप्ते दिले गेले, त्यांचा आढावा घेतला जात आहे. तसेच एप्रिल महिन्याचा हप्ताही लवकरच वितरित केला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो महिलांना लवकरच थकीत हप्त्यांचा दिलासा मिळणार आहे. म्हणजेच एप्रिल महिन्याचे तुम्हाला पैसे येत्या काही दिवसांनी तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. येत्या काही दिवसांमध्ये किंवा आज सुद्धा तुम्हाला ठिकाणी जे काही एप्रिलचे पैसे त्या ठिकाणी वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते. तर सर्वात महत्त्वाची अपडेट होती. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.